नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी अच्छा भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अबीर सावळीला त्याच्या स्वतःच्या बाबांबद्दल म्हणजे सारंगबद्दल विचारत असतो. सावळी त्याला कशी शांत करून झोपवते आणि तिच्या पिठेकडे बघते तर त्याच्यामध्ये सारंगचा फोटो असतो. हातामध्ये घेते तर म्हणते, अबीर तुला तुझ्या बाबांबद्दल काय सांगू? तू या जगामध्ये आला नव्हतास तेव्हापासून त्यांनी ही बातमी कळाल्यानंतरनं तेव्हा त्यांनी आपल्याला सोडून देण्याचा, आपल्याला लांब करण्याचा निर्णय घेतला. मग त्यांना मी कोणत्या अर्थाने सांगू की तू माझा मुलगा आहे आणि त्यांचा, असं कोणत्या हक्काने सांगू की त्यांना आपण दोघे नकोच आहोत? तर सांगण्याचा काही अर्थच येत नाही आहे ना. तोपर्यंत इकडे जे पोलीस असतात त्यांना भेटायसाठी सारंग तिथे आलेला असतो. सारंग भेटल्यानंतर ते पोलीस हातापाया जोडतात, म्हणतात की अहो साहेब, मला माफ करा बरं का, एवढे मोठे माणूस असताल, तुमची वरवर एवढी पोहोच आहे, मला माहीत नव्हतं. पण त्या वहिनींना तुम्ही ज्या शोधताय ना, त्या वहिनींना तिथे ना किडनॅप करून ठेवलं आहे गोडाऊनमध्ये. तुम्ही तिथे जाऊन त्यांना सोडवू शकता, पण साहेब मी काही तिथे येऊ शकणार नाही. सारंग म्हणतो, हो ठीक आहे, धन्यवाद सांगितल्याबद्दल. कारण की आता सध्या ह्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत ना, त्या तुम्ही कोणालाही सांगायच्या नाही, इथेच थांबवायच्या. तोही पोलीस हो म्हणतो, तिथून निघून जातो. आणि तिथे परत त्या वहिनीला सोडवायसाठी सारंग जातो तर त्या गुंडाशी त्याची जराशी हातापाया होतात आणि म्हणतात की ह्याला जित्ता गाडायचा का मारून टाकायचा, काही कळत नाहीये. सारंग त्या वहिनीला सोडवून सुखरूप पुण्याला जाण्यासाठी निघतो, पण रात्र भरपूर झालेली असते. त्यासाठी दोघेही हॉटेलमध्ये थांबतात. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतरनं अबीरला पुन्हा एकदा ओवीची आठवण यायला लागलेली असते. त्यामुळे तो सावळीला म्हणतो की मी एकदा ओवीला बोलू का गं, फोन करू का गं? तोपर्यंत सावळी म्हणते, नको अबीर, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? ती ना पुण्याला गेली असतील किंवा गाडी वगैरे चालवत असतील. आम्मा म्हणते, अरे अबीर कर फोन. असं म्हणल्यानंतरनं अबीर बाहेर जातो, ओवीला फोन करतो. सारंगच्या मोबाईलवरती फोन केल्यानंतरनं म्हणतो की साहेब जरा ओवीला फोन देता का, मला बोलायचं आहे. ओवीशी बोलत असताना ओवीला म्हणतो की अगं मला तुझ्याशी भेटायचं आहे आणि जे काही विठोबाचे मंदिर आहे ना तिथे तुझ्या बाबांना घेऊन ये, मीही माझ्या आईला घेऊन येतो, तेव्हा ते एकमेकांशी भेटतील, बोलतील. बघूया आता अबीर आणि ओवीचा हा प्लॅन सक्सेस होईल का. आणि पुन्हा इथे राजकुमार असतो, त्याची ती दुसरी बायको जी कोण असते ना मोनिका, ती खूप घाबरलेली असते. म्हणते की राजकुमार आता काही खरं नाही आहे, आपण ह्या घरामधून एक माणसाला हाकलून लावला आहे ना, पण ती सावळी पुन्हा ह्या घरामध्ये येणार आहे. राजकुमार म्हणतो की हे कसं शक्य होऊ शकेल, कारण की तिला तर मरून ना कित्येक वर्ष होऊन गेले आहेत. ती मरली आहे ग, ती मेली, जिती नाही आहे ती. तोपर्यंत इकडे मोनिका म्हणते, नाही, आज एक साधू बाबा आला होता, त्यांनी तुझ्या आईला सांगितलं आहे की सगळं काही तुझं मागचं निघणार आहे सगळं बाहेर आणि ती मुलगी घरात येणार आहे सावलीसारखी. तोपर्यंत राजकुमार म्हणतो, नाही ग, कसल्या साधूंवरती विश्वास ठेवायला लागल्यानंतर मग लय झालं. मोनिका खूप घाबरलेली असते, म्हणते तुझ्या माणसांना फोन करून सांग ना त्या सावळीला शोधण्यासाठी, बघ आहे का, बेळगावला वगैरे जायला सांग. राजकुमार ज्या गुंडांना मारण्यासाठी काही वर्षांपूर्वी सुपारी दिलेली होती ना, त्याच गुंडांना फोन करतो आणि म्हणतो की मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती काही दिवसांपूर्वी त्या सावळीला मारण्यासाठी, तुम्ही मारलं तरी आहे ना? ते गुंड म्हणतात, हो मारलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ती जिवंत असली तर बेळगावला जा आणि तिथून तिला आहे त्या अवस्थेमध्ये उचला मारून टाका, काही अजिबात जिवंत ठेवायची नाही. ते गुंड राजकुमारला हो म्हणतात, पैशांची देवाणघेवाण करतात, किती घ्यायचे किती नाही, आणि फोन ठेवतात आणि ते बेळगावला जायला निघतात. मोनिकाच्या आत्ताशी कुठे जीवात जीव येतो. पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये. इथे विठोबाच्या मंदिरामध्ये इथे आपला सावळी आणि सारंग हे दोघेजणी विठ्ठलाच्या पुढे दिवा लावतात आणि तेव्हा सावळीला सारंगचा स्पर्श झाल्यानंतरनं सगळे काही जे जुने दिवस तिला आठवायला लागतात. ते दोघंजण दिवा लावतात, पण त्यांच्या
डोळ्यावरती पट्टी असल्यामुळे ते दोघंजण एकमेकांना पाहू शकत नाहीत, ओळखू शकत नाही. भेट होते का नाही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बघूया आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप साऱ्या मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया खूप पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना.